नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या टीमने अंडर-20 फिफा विश्वकप 2025चा किताब जिंकला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, मोरोक्को। तर मोरोक्को या देशाने नुकताच ऑक्टोबर 2025 मध्ये अंडर-20 फिफा विश्वकप 2025चा किताब जिंकला आहे। ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्ष ठेवायचं आहे। बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। 2025चा फिफा अंडर-20 विश्वकप म्हणजेच वर्ल्ड कपचा फायनल सामना 19 ऑक्टोबर 2025 रोजी सॅन्टियागो, चिली येथे झाला। बघा, चिली या देशामध्ये झाला आहे। फायनलमध्ये मोरोक्कोने अर्जेंटिना अंडर-20ला 2-0 अशी मात केली आहे। ओके, तर बघा, त्यामुळे मोरोक्कोने पहिल्या वेळेस हा उपवयस्कांनी फुटबॉलमधील आंतरराष्ट्रीय फिफा स्पर्धा जिंकली आहे। तर मोरोक्को या देशाने पहिल्याच वेळेस ही स्पर्धा जिंकली आहे। बघा, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील सर्वात मोठा परदेशी विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मंगोलिया। ओके, तर मंगोलिया या देशामध्ये भारतातील सर्वात मोठा परदेशी विकास प्रकल्प बांधला जात आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतीय बॅडमिंटन खिलाडी तन्वी शर्माने BWF विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 महिला एकेरीचे कोणते पदक जिंकले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रजत पदक। ओके, तर बघा, तन्वी शर्माने BWF विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप 2025चे रजत पदक जिंकले आहे। ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, फॉर्म्युला 1 रेस युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मॅक्स वर्स्टॅपेन। मॅक्स वर्स्टॅपेनने नुकतेच युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025चा किताब जिंकला आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, हा 2025चा फॉर्म्युला 1 वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचा 19वा राऊंड होता। ओके, आणि बघा, विजेत्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात। या रेसमध्ये मॅक्स वर्स्टॅपन, जो की नेदरलँड्सचा आहे, यांनी पोल पोझिशनवरून सुरू करून विजय मिळवला आहे। ओके, बघा, ते त्यांची टीम होती रेड बुल रेसिंग। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये उत्तराखंड AI इम्पॅक्ट शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित केले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, डेहराडून। बघा, डेहराडूनमध्ये नुकतेच उत्तराखंड AI इम्पॅक्ट शिखर संमेलन 2025 आयोजित केले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, वी राईज हा उपक्रम नुकताच कोणी सुरू केला आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नीती आयोग। ओके, तर बघा, नीती आयोगने वी राईज हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे। बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, IUCN प्रजाती जगण्यासाठी आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विकास मेनन। ओके, विकास मेननची नुकतीच IUCN प्रजाती जगण्यासाठी आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ म्हणजेच IUCNचा 90वा सदस्य देश कोण बनला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तुलाऊ। ओके, तर बघा, तुलाऊ हा देश नुकताच ऑक्टोबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ म्हणजेच IUCNचा 90वा सदस्य देश बनला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे बघा,
महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025मध्ये पार्शन्स ऑफ कल्चरल मेरिट पुरस्कार जिंकणारी पहिली आवाज म्हणजेच व्हॉईस कलाकार कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए मासाको नोजावा. ओके, या जपानच्या आहेत. बघा, यांनी हा पुरस्कार, ज्याचं नाव आहे पार्शन्स ऑफ कल्चरल मेरिट 2025चा पुरस्कार जिंकला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2025मध्ये जपानचा प्रतिष्ठित पर्सन्स ऑफ कल्चर मेरिट पुरस्कार आवाज कलाकारांमध्ये प्रथमच एका व्हॉईस अभिनेत्रीला देण्यात आला आहे. ओके, तर बघा प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला आहे एका व्हॉईस अभिनेत्रीला. तर बघा, हा सन्मान मिळवणारी आवाज कलाकार म्हणजे त्यांचं नाव आहे मासाको नाजावा. ओके, यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा नवीन सदस्य बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी अर्जेंटिना. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्जेंटिना हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा नवीन सदस्य बनला आहे. ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.